सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाह विधी पद्मशाली पुरोहित संघमच्या पुरोहितांनी मंत्रोच्चारात पार पाडले। नववधूंना मंगळसूत्र, शालू, दागिने तर वरांना जोधपुरी पोशाख, फेटा आदी साहित्य देण्यात आले। नवदाम्पत्यांच्या नांदणीसाठी घरगुती साहित्याचा समृद्ध संचही प्रदान करण्यात आला। विवाहस्थळी उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमा, सजावट आणि ढोल ताशांच्या गजरात झालेली आतिषबाजी यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले। याच कार्यक्रमात श्रीराम मंदिर अयोध्या येथे फडकवण्यात आलेल्या भगव्या ध्वजाच्या प्रतिकात्मक रूपातील ध्वजाची भेट नवविवाहित जोडप्यांना आणि भाजप पदाधिकाऱ्यांना आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देण्यात आली। या उपक्रमाचे उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी विशेष कौतुक केले। मंडपात आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सोहळ्याच्या नियोजनाने सोलापूरकरांची मने जिंकली। वाहनतळ, स्वागत कक्ष, भोजन व्यवस्था ते व्यासपीठापर्यंत सर्वत्र केलेले सुबक नियोजन, शेकडो स्वयंसेवकांचे परिश्रम आणि कलाकार मल्लीनाथ जमखंडी यांनी साकारलेल्या रांगोळीने सोहळ्याची शोभा वाढवली। मधुर मिलनाच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद वऱ्हाडी मंडळींनी घेतला, तर सूरतेची छेडिता या संगीत कार्यक्रमाने वातावरण अधिक आनंदमय केले। मार्गदर्शक रामविलास आदरणीय जयकुमार गोरे हो या आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो। माझे आजोबा स्वर्गीय वीरभद्र कोठे सामाजिक कार्याचा बोललेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व कोठे कुटुंबीय हे कार्य जबाबदारी पुढे घेऊन जातो। माझे कोठेवरून डॉक्टर सूर्यप्रकाश, लहान बंधू श्री प्रथमेश व आम्ही सर्वजण कुटुंबीय आदरणीय तात्या स्वर्गीय महेश स्वर्गीय राजेश यांच्या आशीर्वादाने हे सर्व सामाजिक कार्य करत आहोत। या कार्यासाठी नेहमीच आपल्या सर्वांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच आपल्या प्रतिष्ठानचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे। जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं मोठ्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा या कुटुंबात अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्यानं राबवत असतं आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मध्याचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात। पाठीमागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतोय। आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात। मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन।